नमस्कार, मी ज्ञानेश्वर करात पाटील. माझ्यासोबत डॉक्टर आनंद इंगळे सर आहेत. सर सोयाबीन तज्ज्ञ आहेत आणि सरांचा सोयाबीनमध्ये चांगला अभ्यास आहे. प्रॅक्टिकली सोयाबीनचे वेगवेगळे वाण सुद्धा ते लावत असतात. सर, तुमच्या चर्चेमध्ये स्वागत. नमस्कार. आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत की मुळामध्ये यावर्षी अनेक लोकांना अपेक्षित उत्पादन झालं, परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. तर ही दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. यावर्षी सरासरी उत्पादन आणि या परिस्थितीतून शेतकऱ्यांनी काय शिकावं याबद्दल तुम्ही आज आम्हाला मार्गदर्शन करा. ओके, चालेल. तर शेतकरी मित्रांना नमस्कार. यावर्षीचा जर आपण पावसाळा बघितला तर एकदम दुष्काळ सदृश परिस्थिती होती. सुरुवातीला जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस झाला, त्याच्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी झाली. म्हणजे एकंदरीत पेरणी यावर्षी लेट झाली. पहिला मुद्दा हा आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी पाऊस नव्हता आणि सप्टेंबरमध्ये थोडा पाऊस झाला आणि शेवटी परत पावसानं ताण दिला. म्हणजे काढणीच्या वेळेस सुद्धा बऱ्याच ठिकाणी ताण दिल्यामुळे त्या सोयाबीनला त्याचा सुद्धा फटका बसलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन आलं, परंतु बऱ्याच 90% शेतकऱ्यांना कमी उत्पादन आलेलं आहे. तर आपल्याला स्वतः घरी पण आपण यावर्षी सोयाबीन केलेलंच आहे, दरवर्षी करतो आपण. तर त्या ठिकाणी आपल्याला सरासरी उत्पादन बऱ्यापैकी आलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी इतकं नाही आलं, परंतु सरासरी चांगलं आलेलं आहे. तर त्याचं कारण काय असेल हे आपण या ठिकाणी बघू. ज्या शेतकऱ्यांना कमी उत्पादन आलं त्यांचं पण आपण बघू. तर आपण सुरुवातीला कमी उत्पादनाची कारणं कोणती आहेत यावर्षीची ते बघू. तर शेतकऱ्यांना कमी उत्पादन येण्याचं मुख्य कारण म्हणजे पाऊस कमी असणे. तर सोयाबीन पिकामध्ये जो महत्त्वाचा ग्रोथ स्टेज म्हणजे वाढीची अवस्था आहे. आपले सोयाबीन पीक जेव्हा फुलोऱ्यामध्ये येते तिथून आपल्या सोयाबीनचे दाणे भरण्यापर्यंत अगदी पाण्याची जास्त गरज असते सोयाबीन पिकाला. तर यावर्षी आपली सोयाबीन पिकामध्ये तसा काय झालं, आपल्या पावसाळ्याचा जर आपण अभ्यास केला तर सोयाबीन जेव्हा 55 दिवसाचं होतं त्यावेळेस एक ताण पडला आणि तेव्हापासून जो ताण पडला तर तो कंटिन्यू 75 ते 80 दिवसापर्यंत ताण पडला. त्या असा चांगला मोठा पाऊस त्यामध्ये झाला नाही. ऑगस्टमध्ये मोठा खंड होता. ऑगस्टमध्ये जो खंड पडला त्याचा त्या फुलावस्थेवर परिणाम झाला. त्याच्यामुळे काय झालं, बऱ्याच ठिकाणी 3 दाण्याच्या शेंगा येण्याऐवजी 2च दाण्याच्या शेंगा आल्या किंवा 1च दाण्याची शेंग त्या ठिकाणी आली. कारण की जी वाढ व्हायला पाहिजे रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये, म्हणजे पुनरुत्पादन करण्याच्या अवस्थेत जी त्याला गरज असते अन्नद्रव्याची किंवा पाण्याची, ती भागली नाही. त्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी फटका बसला आणि दाणे बारीक होणं हा एक महत्त्वाचा. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये जो ताण पडला तर तो दाणे बारीक होणे किंवा शेंगा चांगल्यानं भरणे, शेंगा कमी लागणे हा त्याच्यावरून फटका बसला. असे एकंदरीत कारण आहे. त्यानंतर जे वातावरण होतं, जमिनीचं तापमान असेल किंवा रात्रीचं टेम्परेचर असेल, दिवसाचं तापमान असेल, याच्यामध्ये मोठी तफावत होती. बऱ्यापैकी जे आर्द्रतायुक्त हवामान लागत असतं खरीप पिकाला ते यावर्षी कमी प्रमाणात होतं. कारण काय व्हायचं की रात्री थंडी लागायची आणि दिवसा एकदम ऊन तापायचं. तर अशा अवस्थेत काय होतं की सोयाबीन पिकाची अवास्तव वाढ होते किंवा मग पुनरुत्पादन करणं त्याला कमी राहते, फुलं कमी लागतात किंवा मग एखाद्या वेळेस धुक्याचं पण प्रमाण बऱ्याच ठिकाणी जास्त दिसून आलं आपल्याला. कोरडं धुकं असेल किंवा ओलं धुकं असेल तर दव पडणे याच्यामुळे काय होतं की सोयाबीनच्या फुलावर त्याचा परिणाम होतो आणि मग शेंगात रूपांतर होणं कमी होतं. तर अशा बरेच कारणं या वर्षीचे आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांना त्याचा उत्पादनाचा फटका बसलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नियोजन चांगलं केलं, ज्यांचं नियोजन चांगलं आहे, ज्यांची लागवड पद्धत असेल किंवा पेरणी पद्धत असेल, याचं नियोजन ज्यांनी केलं तर त्या ठिकाणी चांगलं उत्पादन, म्हणजे चांगलं नाही परंतु सरासरी चांगलं उत्पादन आपण त्याला म्हणू शकतो. चांगलं उत्पादन म्हणजे मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना 12-13 क्विंटलपर्यंत उत्पादन आलं. यावर्षी काही शेतकऱ्यांना 11 पर्यंत आलंय, 10 आलंय, काहींना 7-8 आलंय आणि काहींना 6 पण आलंय. तर आपण 8-10 क्विंटल जे आहे तर हे सरासरी उत्पादन आपण पकडू शकतो आणि जेणेकरून ते चांगलं उत्पादन आपण 10 क्विंटल यावर्षी पकडू शकतो. तसं उत्पादन ज्या शेतकऱ्यांना आलं तर त्यांनी काय केलं असणार आहे, त्यांनी काय म्हणजे त्याचं मागचं कारण काय, तर ते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवड पद्धत. आपल्या सोयाबीनची जर आपण लागवड केली तर आपल्या शेतामध्ये जे झाडं बसतात तर ते एकंदरीत चांगल्या प्रमाणात म्हणजे प्लांट पॉप्युलेशन मेंटेन राहतं आणि त्याच्यानुसार काय होतं की आपल्याला कमी झाडांना वाढ जरी नाही झाली तरी आपल्याला उत्पादन मिळतं. परंतु पेरणी पद्धतीमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा यावर्षी पाऊस कमी होता तर जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळे पतले सोयाबीन झाल्या, पातळ झाल्यामुळे काय झालं तर एकरी झाडांची संख्या कमी झाली आणि त्याच्यामुळे मग ते उत्पादनावर त्याचा फटका बसतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर अशा स्ट्रेस कंडिशनमध्ये शेतकरी काय करतात, पाऊस कमी असला तरी टॉनिकचा फवारा असेल किंवा अन्नद्रव्य वॉटर सोल्युबल फर्टिलायझर यांचा जास्त वापर करतात. मग अवास्तव वाढ होते आणि त्याची वॉटर रिक्वायरमेंट वाढते, म्हणजे पाण्याची गरज वाढून जाते. त्याच्यामुळे काय होतं, ती झाड वाढायच्या याच्यात मग ते एकदम पाण्याचा ताण पडला की मग ते एकदम स्ट्रेसमध्ये जाऊन त्याला काहीच येत नाही.
तर अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी नॉर्मल फवारण्या केल्या, टॉनिकचा वापर न करणे, जास्त खत न देणे, मग ती सोयाबीनचं काय झालं की त्यांना वॉटर अवेलेबिलिटी चांगली राहिली आणि त्याला वॉटर अवेलेबल झालं, अन्नद्रव्य मिळाले, त्याच्यामुळे त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळालं बऱ्याच शेतकऱ्यांना. तर आपल्याकडे आपण आता एकंदरीत सोयाबीनचा जर हे बघितलं तर कोणत्या वाणांना चांगलं उत्पादन मिळालं हे सर्वात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यावर्षी आपल्याकडे बरेच वाण होते, म्हणजे फुले संगम, फुले दुर्वा, फुले किमया, त्यानंतर MEU 725, MECS 1460 आणि 1135, RVG 1135 असे वेगवेगळे वाण आपण लागवड केली होती. तर त्यामध्ये शेतकऱ्यांना एकच सांगणं राहील आपलं की आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याकडे जर 10 एकर जमीन असेल तर आपले 3 एकर आपण 3 गोष्टीमध्ये ते विभागलं पाहिजे की उशिरा येणारं, लवकर येणारं आणि मध्यम कालावधीत येणारं, असे 3 वाण जर आपण लावले तर आपल्याला एकंदरीत उत्पादन घेता येतं, कारण की सरासरी उत्पादन मिळतं. तर आपल्या इथं जे 1460 हे वाण आपल्याला यावर्षी मध्यम जमिनीमध्ये चांगलं उत्पादन दिलं त्यानंतर दुर्वानं सुद्धा चांगलं उत्पादन दिलं. 10 क्विंटल पर्यंत दुर्वाचं उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे एकरी जवळपास 18 कट्टे, म्हणजे 60 किलोचं एक कट्ट पकडलं तर आपण 10 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळालं आहे. तर ते दुर्वामध्ये मिळालं आहे. दुर्वा आणि किमयाचं पण चांगलं मिळालं आहे. संगममध्ये थोडा फटका बसला आहे, कारण की संगम हे उशिरा येणारा असल्यामुळे मागून त्याला पाण्याचा ताण पडला आणि त्याच्यामुळे थोडा त्याला फटका बसला आहे. आणि आपल्याकडे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आपण पाणी दिलं नाही तरी आपल्याला 10 क्विंटलचं उत्पादन त्या दुर्वा व्हरायटीला मिळालेलं आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे तर 725 असेल किंवा 1460 असेल तर या थोड्या लवकर येणारे वाण आहेत. म्हणजे 725 हे 92 ते 95 दिवसात येतं, 90 ते 95 दिवसात. आणि मध्यम जमिनीमध्ये ते सुद्धा चांगलं उत्पादन देतं. बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचं 10 क्विंटल 9-10 क्विंटल पर्यंत उत्पादन या वर्षी मिळालेलं आहे. त्यानंतर जे 1460 MECS 1460 तर त्याचं सुद्धा 11 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालेलं आहे. म्हणजे एकदम 335 सारखंच आहे ते पण 100 दिवसामध्ये येते, फक्त पांढरे फुलं आहेत त्याचे. आणि थोडं वॉटर म्हणजे जे ड्रॉट कंडिशन असेल किंवा किडी असेल आपला चक्रीभुंगा, याला थोडं रेजिस्टंट येते आणि ते कमी पावसात सुद्धा चांगलं उत्पादन देतं. फक्त तिथं मुद्दा काय आहे की आपण लागवड केलेली पाहिजे. लागवड केलेल्या ठिकाणी हे उत्पादन मिळालेलं आहे, पेरणीच्या ठिकाणी कमी उत्पादन मिळालेलं आहे. त्या तुलनेत सर 335, 612 त्यानंतर KDM आहे. तर 335, 612 हे जे वाण आहेत हे सुद्धा कमी पावसात आणि हलक्या जमिनीमध्ये चांगले उत्पादन देणारे वाण आहेत. 612चा जर विचार केला तर 612 हे ड्रॉट रेजिस्टंट आहे, म्हणजे दुष्काळी परिस्थितीत अतिशय चांगलं उत्पादन देणारं वाण आहे. तर त्याचं पोटेन्शियल जरी कमी असलं तरी त्याला सुद्धा 8-9 क्विंटल पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पादन मिळालेलं आहे. 335चा सुद्धा तोच ट्रेंड आहे, 8-9 क्विंटल. काही ठिकाणी आपली जमीनच हलकी असल्यावर तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन साहजिकच आपल्याला कमी मिळणार आहे. आणि पावसाचा जो परिस्थितीचा जर विचार केला आपण या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचं, तर यावर्षीचं हे 8-10 क्विंटलचं जे उत्पादन हे आपण सरासरी चांगलं म्हणणं योग्य ठरेल. कारण कसं आहे की बऱ्याच ठिकाणी या महाराष्ट्राचा असा भाग आहे की त्या ठिकाणी अजिबात पाऊसच झालेला नाही. आपल्या बुलढाणा, वाशिम असेल किंवा अमरावती हे जे विदर्भातील जिल्हे, मराठवाड्यातील काही जिल्हे, या ठिकाणी बऱ्यापैकी सरासरी इतका पाऊस झाला आणि त्या तुलनेत चांगला म्हणजे तो पाऊस एकंदरीत पडला नाही, सारखा पडला नाही, परंतु खंड जरी दिले तरी सोयाबीनचं उत्पादन बऱ्यापैकी मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की सोयाबीननं उत्पादन दिलं नाही. परंतु यात काय होते की आपलं जर नियोजन असेल तर आपण त्या ठिकाणी त्याच्यावर मात करू शकतो. सर यावर्षी तुम्ही जे उत्पादन वगैरे सांगितलं तर ते सांगत असताना की पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनामध्ये थोडंफार कमी जास्त प्रमाण झालं, परंतु शेतकऱ्यांना दुसरा एक सामना करावा लागला, तो म्हणजे मुळामध्ये येलो मोसॅक बदनाम झालाय. म्हणजे असली गुन्हेगार तो बुरशीजन्य रोग आहेत, मुळकूज आहे, खोडकूज आहे, त्याच्यामध्ये चारकोल रॉट आहे, कॉलर रॉट आहे. तर मग याच्यामुळं पीक शेतकऱ्यांचं वाळलं, पिवळं पडलं आणि शेतकऱ्यांनी त्याला येलो मोसॅक नाव दिलं. दुर्दैवानं आपल्या मीडियानं पण ते येलो मोसॅक म्हणूनच वाजवलं. तर मुद्दा काय आहे की सुरुवातीला आपण या वर्षीचं जर बघितलं थोडं तर सुरुवातीला हुमणी अळीचा बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भाव झाला होता. तो बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात आला नाही की ही हुमणी अळी आहे. तर त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी टॉनिकचे फवारे केले, त्याच्यामुळे ते काही त्यांच्या लक्षात आलं नाही, पण त्यांना नियंत्रण नाही मिळालं. त्यासाठी बीज प्रक्रिया आपल्याला सोयाबीनसाठी महत्वाची, कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणं हे महत्वाचं. ज्यांनी बीज प्रक्रिया केली बऱ्यापैकी त्यांच्या ठिकाणी तो अटॅक नाही. त्यानंतर जो येलो मोसॅकचा प्रॉब्लेम आला तर तो बऱ्यापैकी म्हणजे वाशिम किंवा बुलढाणा या भागात येलो मोसॅक नव्हताच. तो होता आपला म्हणजे चारकोल रॉट किंवा कॉलर रॉट. ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलं त्या ठिकाणी कॉलर रॉट होता आणि ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलं नाही त्या ठिकाणी चारकोल रॉट होता. चारकोल रॉट माझा लेख पण त्यावेळेस मी टाकला होता, तर तुम्ही जर वाचलं त्याच्यात कळलं आपल्याला की चारकोल रॉट केव्हा येतो, ज्यावेळेस जमिनीचं तापमान वाढतं,
म्हणजे रात्रीचा आणि दिवसाच्या टेम्परेचरमध्ये जेव्हा फरक पडतो आणि एकदम पाऊस पडून नंतर खंड पडतो, अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा तो चारकोल रॉट येत असतो. आणि अशीच परिस्थिती यावर्षी बराच वेळ होती. त्याच्यामुळे काय झालं की आपलं जे पीक हे स्ट्रेसमध्ये गेलं. म्हणजे सुरुवातीला पाऊस पडला, मध्ये खंड पडला, परत पाऊस पडला, कोणी पाणी दिलं, त्याच्यामुळे काय होतं ते बुरशीजन्य रोग त्या चारकोल रॉट जो आहे तो खाली आपल्या मुळाजवळ खराब करतो आणि पूर्ण सोयाबीन वाळते आणि नंतर मग ती काळी पडते. बरोबर. आपल्याला वाटतं की झाड कशामुळे वाळलं, तर तो चारकोल रॉटचा प्रादुर्भाव होता. तर त्या रोगानं सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच ठिकाणी नुकसान केलेलं आहे, परंतु त्याला नियंत्रण करता येतं. आता आपली जी पीक पद्धत आहे सोयाबीन हरभरा ही आपल्याला थोडी वेगळी करणं गरजेचं आहे. कारण काय होते चारकोल रॉट हा किंवा कॉलर रॉट असेल, हे दोन्ही पिकावर येणारा रोग आहे. सोयाबीन आणि हरभरा आपण कंटिन्यू सोयाबीन हरभरा घेतोय, त्याच्यामुळे सुद्धा तो वाढतोय. आणि सोयाबीन पिकामध्ये आपण बीज प्रक्रिया करत नाही किंवा दुसरंच आपण काहीतरी करतो आणि त्याच्यामुळे ते रोग येतात. तर त्याला जिथं हलकी जमीन असते, जिथं खताचं अन्नद्रव्यांची कमतरता आहे, त्या ठिकाणी तो जास्त प्रमाणात दिसून येतो. हुमणीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी तर आपण शेणखताचा जर वापर केला, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा वापरली, तर आपल्याला त्याच्यावर नियंत्रण आणता येईल. बायो फर्टिलायझरचा वापर जर वाढवला, समजा सध्या आपल्या शेतकऱ्यांना कसं आहे, ती सवय लागलेली आहे की सोयाबीन आणि तूर टाकायची, ज्या शेतामध्ये तूर नाही मग त्या शेतामध्ये गहू किंवा हरभरा करायचा, आणि मग ते आलटून पालटून करतात. दरवर्षी तूर एका शेतात करत नाही. मग जर समजा तुरीवर पण मोठ्या प्रमाणात मर रोग येतोय, सोयाबीनवर पण मुळकूच खोडकुच येतो, मग याला जर आपण बायो फर्टिलायझरचं प्रमाण जर वाढवलं तर त्याचा फरक पडू शकतो. बायो फर्टिलायझरसाठी आपल्याला कसं आहे, तर आपल्या जमिनीची पोत सुद्धा चांगली असणं आवश्यक आहे. कारण की जमिनीत जोपर्यंत ओलावा राहणार नाही तोपर्यंत बायो फर्टिलायझर त्या ठिकाणी काम करणार नाही. तर आपल्याला बायो फर्टिलायझर द्यायचे असेल तर आपल्याला शेणखत, गांडूळ खत यांच्यासोबत त्यांचा यूज करणं गरजेचं आहे. आता पुढच्या वर्षी जेव्हा आपण सोयाबीन पेरणार आहे त्यावेळेस ट्रायकोडर्माचा वापर करणं गरजेचं आहे. गांडूळ खतामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा टाकू शकता, जेणेकरून रायझोबियमचा वापर करू शकता, जेणेकरून तुमचं काय होतं नायट्रोजन फिक्सेशन असेल किंवा ट्रायकोडर्मानं चारकोल रॉटवर आपल्याला नियंत्रण आणता येईल. परंतु हे प्रिव्हेंटिव्ह मेजर गरजेचे आहे. आपण आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे शेतकरी होते ज्यांनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स केल्या, आता तुम्हाला पण माहित असेल की जे शेतकरी कंटिन्यू फॉलोअप घेतात आणि त्या गोष्टी करतात, तर त्यांच्या शेतामध्ये चारकोल रॉट नव्हता. आता आमचं 15-20 एकर क्षेत्र आहे, आमच्या एक झाडही चारकोल रॉटचं नव्हतं किंवा येलो मोझेकचं नव्हतं. आपणही तेच करतो, पण परंतु शेतकऱ्यांचं नियोजन हे सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे. योग्य वेळी योग्य व्यवस्थापन पण खूप तेव्हाच गरजेचं आहे. आपल्याला ते नियंत्रण मिळतं. हलगर्जीपणा खूप होतोय शेतीमध्ये, आणि आपल्याला शेती जर आपण व्यवसाय म्हणत असेल तर आपल्याला ती त्या पद्धतीनं केल्या गेली पाहिजे. मुळामध्ये सोयाबीन ही खूप सोपं पीक आहे त्या मानानं. सोयाबीन अतिशय सोपं पीक, तूर असेल, हरभरा असेल, सोपं पीक आहे. तर मग याच्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या पण शेतकऱ्यांनी आत्मसात करणं गरजेचे आहे. आता या वर्षीपासून आपण काय शिकलं पाहिजे, तर चारकोल रॉट असेल, हुमणी असेल किंवा कॉलर रॉट असेल, या 3 रोग पुढच्या वर्षी सुद्धा येणारच आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही करत नाही. त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जे काही इन्सेक्टिसाइड असतील ते पेरणी करतानाच टाकणं गरजेचं आहे. तुम्हाला जे ग्रॅन्युअल इन्सेक्टिसाइड भेटतात ते हुमणी अळीसाठी ते टाकणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही मेटेरायझियम वापरू शकता. ट्रायकोडर्मा वापरला तर चारकोल रॉटचा प्रादुर्भाव कमी होतो. शेणखत टाका तुम्ही, शेणखतावर खर्च करा थोडाफार, गांडूळ खतावर खर्च जो करा. प्रॉब्लेम यावर्षी आलाय तो लक्षात घ्या आणि त्याच्या उपाययोजना काय आहेत. मग उपाययोजना काही दूरगामी असतात, काही लगेच करायच्या असतात. आता आपण जर समजा ऑर्गॅनिक जर बघायला गेलं तर मग आपल्याला त्याच्यामध्ये बायो फर्टिलायझर किंवा याचा वापर आपल्याला आधीपासून ट्रायकोडर्मा किंवा मेटेरायझियम हे वेळेवर टाकायचं म्हटलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटणार नाही. तुम्हाला ते पेरणीच्या वेळेस जेव्हा तुम्ही टाकसाल तेव्हाच त्याचे रिझल्ट भेटतात समोर, आणि तुमच्या जमिनीची पोत सुधरत चालते. एकदा तुमच्या जमिनीची पोत सुधारली की तुम्हाला समोर चालून रोगही कमी येतात आणि किडीचा प्रादुर्भावही कमी होतो. त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू म्हणजे कसं सातत्य ठेवणं गरजेचं आहे. दरवर्षी आपल्याला इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे. यावर्षी काय चुकलं पुढच्या वर्षी सुधारायचं, यावर्षी काय चुकलं पुढच्या वर्षी सुधारायचं. आता मागच्या वर्षी 14 क्विंटल सोयाबीन झाली म्हणून या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपल्याला 14 क्विंटल होईल ही अपेक्षा ठेवणं पण चुकीची आहे. आपल्याला या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये 10-12 क्विंटल 8-9 क्विंटल जरी झाली तर तिच्यात समाधान मानणे गरजेचं आहे. कारण की खर्च वाढून आपलं उत्पन्न कमी होत आहे. खर्च वाढवण्याचा अर्थ नाही, उत्पादन वाढायसोबत आपलं खरं उत्पन्न सुद्धा वाढलं पाहिजे. उत्पन्न म्हणजे आपले पैसे वाढले पाहिजे. बरोबर. आपल्याला एकरी किती पैसे भेटतात याचं गणित शेतकऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागला पाहिजे. उत्पन्नातून उत्पादन खर्च वजा केल्यानंतर नफा, जमिनीचं भाडं, आपली मेहनत त्याच्यातून निघून काही पैसे उरले पाहिजेत, आणि या अशा दृष्टीने शेती करत पुढे जावं लागणार आहे. तर आता अजून एक जो मुद्दा आहे आपला, तर आपण दुर्वा जी आहे फुले दुर्वा, या वाणाचं आपण 1 हेक्टर म्हणजे 2 एकर मध्ये बेडवरती लागवड केलं होतं. तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 14 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे, एकरी 14 क्विंटल या वर्षीच्या परिस्थितीमध्ये.
आता आपण काय केलं होतं, 4.5 फुटाचा जो बेड होता त्यावरती 3 तास लावले होते. म्हणजे 4.5 फुटाचा बेड केले आपण आणि त्याचं सवान करून त्याच्यावर 3 तास लागवड केली. म्हणजे 3 तास होता. आपली एकरी झाडांची संख्या जी आहे तीच राखली गेली. म्हणजे 1.5 फुटावरतीच आपलं एक तास आलं आणि 12 सेंटीमीटरवर आपण 2 झाडातले अंतर ठेवलं. त्याच्यामुळे काय झालं, तर आपले 88,000 झाडं एकरी बसले. बरोबर. आणि परफेक्ट बसले. ते आपले पूर्ण झाडं उगवलेले होते. एका ठिकाणी 2 झाड किंवा 3 असे आपण टाकले होते. त्याचं योग्य व्यवस्थापन आपण केलं. त्याचं एकरी आपल्याला 14 क्विंटल पर्यंत उत्पादन या वर्षी मिळालेलं आहे. बरोबर. हा, फुले दुर्वाचं. तर ते सुद्धा एक एक्झाम्पल होऊ शकतं की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 14 क्विंटल उत्पन्न मिळत असेल तर ती एक मोठी बाजू आहे, जमेची बाजू आहे. शेतकऱ्यांनी त्याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे की बा आपल्या शेजारच्या शेतकऱ्याला किती क्विंटल झालं, तर त्यानं नेमकं काय केलं होतं. ज्ञानेश्वर खरात पाटील असेल तर त्यांनी सांगितलं की बा आनंद इंगळे सरांना एवढं, तर त्यांना विचारणं गरजेचं आहे. किंवा बरोबर. त्यांनी एखाद्या शेतकऱ्याचा व्हिडिओ टाकला असेल तर त्या शेतकऱ्याला तुम्ही कॉल करून विचारलं पाहिजे बरेच की लोक तुमचं काय नियोजन होतं. ग्रुपवर विचारलं पाहिजे तुम्ही. नाही, बरेच चाटा मारतात तर त्यांचं पण चाटा पण तुम्ही शिकल्या पाहिजेत ना की हे चाटा काय मारतात, तर त्याच्यातून काहीतरी भेटलं असेल ना त्यांना, बरोबर. तेव्हाच ते बोलतात. तर ते शिकणं गरजेचं आहे की नुसतं आपण म्हणणं गरजेचं नाही की काय खरं आहे ते काय खरं आहे. ही गोष्ट चुकीची आहे की त्याचा अभ्यास करा तुम्ही. बरोबर. जरी 14 झाला असेल तर आपल्याला 10 तर होईल. यावर्षी 5-6 क्विंटल जर सोयाबीन होत असेल तर ती परवडत नाही. 7 क्विंटलच्या माझा लेख आहे एक आणि ज्ञानेश्वर खरात पाटीलचा व्हिडिओ आहे. 7 क्विंटलच्या आज जर सोयाबीन होत असेल तर ती परवडत नाही. आपण लॉसमध्ये 6 क्विंटललाच. 60 क्विंटल जर होत असेल तर जास्तीत जास्त 10,000 रुपये राहतात. बरोबर. मग 10,000मध्ये तुम्ही 1 एकर क्षेत्र 1 वर्ष वापरताय, त्याला काही अर्थ नाही ना. म्हणजे तुमचा फक्त वापर होतोय. हा, वापर होतो. सर 725 वाण तुम्ही पण लावलं होतं, मी केला त्याच्यावर व्हिडिओ. तुमचा अनुभव काय? 725 बद्दल जर बोलायचं झालं तर 725 हा म्हणजे लवकर, म्हणजे मध्यम नाही म्हणता ना, लवकर लवकर येणारा वाण आहे. 90 ते 95 दिवस. तर जेणेकरून मध्यम जमीन असेल आपल्याकडं, ज्या ठिकाणी आपलं मध्यम हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी आपण तिचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो. कमी अंतर ठेवून तिचं चांगलं उत्पादन येतंय. आता यांना पण चांगलं उत्पादन आलं. आमच्याकडे तर 2-3 किलो आपण लागवड केलेली होती, तर चांगलं उत्पादन आलेलं आहे त्याचं. म्हणजे सरासरी 9 ते 10 क्विंटल पर्यंत उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे त्याचा एकरी जर हिशोब केला तर. बरोबर. आणि आपण एकदम म्हणजे काही असं विशेष नियोजन केलेलं नव्हतं त्याचं. आपण पेरणीचं जे अंतर असतं आपलं नॉर्मल टिपणीचं, त्याच्यावरती टोकन यंत्रानं लागवड केली होती आणि त्याचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळे ते चांगलं आलंही आणि या कमी पावसाच्या परिस्थितीत चांगलं उत्पादन दिलेलं आहे. कारण की आता आपल्याला हेच शोधणं आहे की बघ कमी पावसाच्या परिस्थितीत कोणतं वाण चांगलं उत्पादन देतं. आपण ज्या ठिकाणी पाणी देऊ शकतो त्या ठिकाणी कोणतं वाण लावायचं, ज्या ठिकाणी पाणी देऊ शकत नाही त्या ठिकाणी कोणतं वाण लावायचं. चालेल सर. सरांनी आपल्याला या पूर्ण परिस्थितीमध्ये सोयाबीनचं उत्पादन कसं झालं, रोग आले, दुष्काळ सदृश्य परिस्थिती आली, याच्यामध्ये त्यांनी कोणकोणते वाण लावले होते, त्यांना कसं उत्पादन झालं, विशेष करून दुर्वा आणि 725 हे नवीन वाण होते, त्यांना किती उत्पादन झालं ते सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांना शिकलं पाहिजे. एखाद्या व्यावसायिकावर जर एखाद्या गोष्टीमुळे आघात झाला आणि तो जर बुडायला लागला तर तो त्या गोष्टीतून धडा घेऊन तो पुढे जातो. मग शेती हा व्यवसाय आहे. यावर्षी जर तुमची रोगानं गेली असेल, तुमची पाण्यानं गेली असेल, तर यातून तुम्ही शिकून पुढच्या वर्षी तुमच्यावरती काय वेळ येणार नाही यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. मोलाचा संदेश सरांनी दिला. सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.